नमस्कार मित्रांनो, अन्न हे पूर्णब्रह्म असतं आपल्याकडे म्हटलं जातं. आपल्या संपूर्ण कुटुंबाचं आरोग्य हे आपल्या किचनमधून म्हणजेच स्वयंपाकघरातून ठरत असतं. आपण काय खातो, कसं खातो यावर आपलं आयुष्य अवलंबून असतं. पण तुम्हाला माहीत आहे का, आपण अत्यंत पौष्टिक आणि सकस अन्न आणूनही स्वयंपाकघरातील काही लहान-सहान आणि नकळत होणाऱ्या चुकांमुळे तेच अन्न आपल्या शरीरासाठी विष बनू शकते. अनेकदा घरात अचानक उद्भवणारे पोटाचे आजार, अपचन, गॅसेस, त्वचाविकार किंवा अगदी भविष्यातील मोठे आजार यांचं मूळ आपल्या स्वयंपाकघरात दडलेल्या काही सवयींमध्ये असतं. आज आपण अशा 25 मोठ्या चुकांबद्दल सविस्तर बोलणार आहोत, ज्या कदाचित आज तुमच्याही किचनमध्ये होत असतील. चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया या 25 चुका आणि त्यावर सोपे उपाय. पहिली चूक आहे, अनेक घरांमध्ये तेल कमी लागेल या विचाराने नॉनस्टिक भांडी वापरली जातात. पण जर या भांड्यांचे टेफ्लॉन कोटिंग निघून गेले असेल तरीही आपण ती वापरत राहतो. खरचटलेल्या नॉनस्टिक भांड्यांमधून अन्नामध्ये घातक रसायने मिसळतात, जी थेट आपल्या शरीरात जातात. कोटिंग निघालेली भांडी त्वरित बदला. शक्यतो लोखंडी, मातीची किंवा चांगल्या दर्जाच्या स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर वाढवावा. दुसरी चूक आहे, सकाळी गडबडीत गरम भाजी किंवा वरण थेट प्लॅस्टिकच्या टिफिनमध्ये भरणे. ही खूप मोठी चूक आहे. गरम अन्नामुळे प्लॅस्टिकमधील बायसेफेनॉल ए हे घातक रसायन अन्नात मिसळते. यामुळे हार्मोन असंतुलन आणि आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. अन्न पूर्ण थंड झाल्यावरच प्लॅस्टिकमध्ये ठेवा किंवा सर्वात उत्तम म्हणजे काचेचे अथवा स्टीलचे डबे वापरा. तिसरी चूक आहे, घाईघाईत स्वयंपाक करताना आपण अनेकदा ओल्या हातानेच तिखट, हळद किंवा मसाल्यांचे डबे उघडतो. ओलसरपणामुळे मसाल्यांमध्ये बुरशी तयार होते. ही बुरशी डोळ्यांना लगेच दिसत नाही, पण ती पोटात गेल्यावर फूड पॉयझनिंग होऊ शकते. यासाठी मसाल्याच्या डब्यांमध्ये नेहमी कोरडे चमचे ठेवा आणि हात पुसूनच डबे वापरा. चौथी चूक आहे, काही घरांमध्ये भाजीपाला आणि चिकन, मटण, मासे चिरण्यासाठी एकच लाकडी किंवा प्लॅस्टिकचा चॉपिंग बोर्ड वापरला जातो. कच्च्या मांसाहारांमध्ये सॅल्मोनेला सारखे घातक बॅक्टेरिया असतात. बोर्ड नीट धुतला नाही तर हे बॅक्टेरिया भाज्यांमध्ये आणि पर्यायाने पोटात जातात. शाकाहारी आणि मांसाहारी गोष्टींसाठी पूर्णपणे वेगळे चॉपिंग बोर्ड ठेवा. आपण पाचवी चूक करतो ती म्हणजे पुरी, भजी किंवा वडे तळल्यानंतर उरलेले तेल आपण डब्यात भरून ठेवतो आणि पुन्हा पुन्हा भाजीसाठी किंवा तळण्यासाठी वापरतो. ते तेल वारंवार गरम केल्याने त्यामध्ये फ्री रॅडिकल्स आणि ट्रान्स फॅट्स तयार होतात, जे हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी थेट कारणीभूत ठरतात. एकदा तळले गेलेले तेल जास्तीत जास्त 1 ते 2 वेळाच भाजी फोडणीसाठी वापरा, पुन्हा तळण्यासाठी वापरू नका. सहावी चूक आहे, किचनच्या सिंकच्या खाली किंवा आजूबाजूला ओलसरपणा असतो. अशा जागी जर गव्हाचे पीठ, तांदूळ किंवा डाळीचे डबे ठेवले तर हवेतील आर्द्रतेमुळे धान्याला जाळी आणि कीड लागते. तसेच बुरशी वाढण्याचा धोका असतो. सर्व धान्याचे डबे कोरड्या, हवेशीर आणि उंचावर असलेल्या कपाटात ठेवा. सातवी चूक ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण किचनमधील सर्वात जास्त जंतू भांडी घासण्याच्या स्पंजमध्ये असतात. सतत ओला राहिल्यामुळे त्यात लाखो बॅक्टेरिया वाढतात आणि त्याच स्पंजने घासलेली भांडी आपण जेवणासाठी वापरतो. भांडी घासण्याचा स्पंज दर 2 ते 3 आठवड्यांनी आवर्जून बदलावा आणि वापरल्यानंतर तो कडक उन्हात वाळवावा. आठवी चूक आहे, अनेकदा घाईत आपण दूध, भाजी किंवा उरलेले अन्न फ्रीजमध्ये उघडेच ठेवून देतो. फ्रीजमधील थंड हवेतील काही बॅक्टेरिया सक्रिय असतात. तसेच एका अन्नाचा वास दुसऱ्या अन्नात जाऊन क्रॉस कंटॅमिनेशन होते. फ्रीजमध्ये कोणतीही गोष्ट ठेवताना ती एअरटाईट डब्यात किंवा व्यवस्थित झाकण ठेवूनच ठेवा. नववी चूक, आपल्यापैकी बहुतांश घरांमध्ये कांदे आणि बटाटे एकाच टोपलीत एकत्र ठेवले जातात. कांद्यामधून इथिलीन नावाचा गॅस बाहेर पडतो, ज्यामुळे बटाटे लवकर सडतात किंवा त्यांना मोड येतात. मोड आलेले बटाटे आरोग्यासाठी हानिकारक असतात.
कांदे आणि बटाटे नेहमी वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये आणि एकमेकांपासून दूर ठेवा. 10वी चूक म्हणजे दूध खराब होऊ नये म्हणून काही जण दिवसातून 4-5 वेळा दूध उकळवतात. वारंवार उकळल्याने त्यातील बी व्हिटॅमिन आणि इतर आवश्यक पोषक तत्व नष्ट होतात. ते फक्त चवीपुरता दूध उतरते. त्याचे शरीराला फायदे मिळत नाही. दूध एकदाच व्यवस्थित उकळून घ्या. थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा आणि लागेल तेवढेच काढून गरम करा. 11वी चूक आहे दिवसभराच्या थकव्यामुळे अनेकदा रात्रीची भांडी सकाळी घासली जातात. पण रात्री खरकट्या भांड्यांमुळे किचनमध्ये झुरळे, मुंग्या, उंदीर येतात. त्यांच्या विष्ठेमुळे आणि लाळेमुळे किचन कट्ट्यावर भयंकर जंतू पसरतात. रात्रीची भांडी रात्रीच घासून झोपा. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते आणि आरोग्यही चांगले राहते. 12वी चूक आहे मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम करताना त्याचे काही थेंब किंवा कण आत उडतात. जर मायक्रोवेव्ह आतून नियमित स्वच्छ केला नाही तर त्या उष्ण आणि बंद जागेत बॅक्टेरिया अतिशय वेगाने वाढतात. आठवड्यातून किमान एकदा लिंबाचे पाणी किंवा व्हिनेगर वापरून मायक्रोवेव्ह आतून स्वच्छ पुसून घ्या. 13वी चूक आहे काही जण 2-3 दिवसांचे पीठ एकदम मळून फ्रीजमध्ये ठेवतात आणि रोज त्याच्या चपात्या बनवतात. आयुर्वेदानुसार मळलेले पीठ फार काळ ठेवल्याने त्यात आंबण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्याचे सत्व नष्ट होते. यामुळे गॅस आणि ॲसिडिटी वाढते. नेहमी ताज्या पिठाच्या चपात्या किंवा भाकऱ्या बनवा. फार तर फार एकदाच वेळेचे पीठ पुढच्या वेळेस ठेवा. जास्त दिवस नको. 14वी चूक आहे ज्या कपड्याने आपण ओटा पुसतो त्यानेच शेगडी पुसतो आणि कधीकधी हातही पुसतो. तो कपडा दिवसभर ओला राहिल्याने जंतूंचा अड्डा बनतो. ओटा पुसण्यासाठी मायक्रोफायबर क्लॉथ वापरा आणि रोज रात्री तो कपडा गरम पाण्यात आणि साबणाने धुवून वाळत घाला. 15वी चूक आहे किचनमध्ये ओला कचरा जास्त निघतो. जर डस्टबिनला झाकण नसेल तर त्यावर माशा बसतात आणि थेट माशा आपल्या उघड्या अन्नावर किंवा भांड्यांवर बसतात. यामुळे कॉलरा, डायरिया यासारखे आजार होऊ शकतात. नेहमी पायडल असलेलं झाकण बंद असणारे डस्टबिन वापरा आणि ते दररोज रिकामे करून धुवा. 16वी चूक आहे अनेक जण आधी बटाटे, सफरचंद किंवा इतर भाज्या चिरतात आणि मग त्या पाण्याने धुतात. यामुळे भाज्यांमधील पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे वाहून जातात. भाज्या आणि फळे नेहमी चिरण्यापूर्वी स्वच्छ धुवा. चिरल्यानंतर कधीही धुवू नका. 17वी चूक आहे ॲल्युमिनियमच्या कढईत किंवा टोपात लिंबू, टोमॅटो, चिंच किंवा आमसूल घालून आमटी किंवा भाजी शिजवणे. अत्यंत धोकादायक आहे. आंबट घटकांमुळे ॲल्युमिनियम अन्नात विरघळते, जे शरीरात साठून हाडे कमकुवत करू शकते. आंबट पदार्थ शिजवण्यासाठी नेहमी स्टील, पितळ किंवा मातीची भांडी वापरा. 18वी चूक आहे फ्रीजमधील अतिशय थंड झालेले अन्न म्हणजेच भाजी किंवा वरण काढून लगेच गॅसवर कडकडीत गरम करणे चुकीचे आहे. तापमानातील या अचानक बदलामुळे अन्नाची पौष्टिकता कमी होते. फ्रीजमधील अन्न गरम करण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवा. ते सामान्य तापमानाला आल्यावरच गरम करा. चूक नंबर 19 आपण पाणी शुद्ध पिण्यासाठी वॉटर प्युरिफायर लावतो. पण जर त्याचे फिल्टर वेळेवर बदलले नाही तर शुद्ध पाण्याऐवजी जंतुयुक्त आणि दूषित पाणी आपल्याला मिळते. कंपनीच्या नियमानुसार दर 6 ते 8 महिन्यांनी फिल्टर आवर्जून बदला. 20वी चूक आहे मीठ हे हवेतील ओलावा लवकर शोषून घेते. जर मीठ उघडे राहिले तर त्यात आर्द्रता निर्माण होते आणि ते दूषित होऊ शकते. मीठ नेहमी काचेच्या किंवा चिनीमातीच्या बरणीत ठेवा आणि डबा घट्ट बंद करा. 21वी चूक आहे अनेकांच्या घरात मांजर आणि कुत्रा पाळण्याची आवड असते, पण त्यांना स्वयंपाकघरात विशेषतः ओट्यावर फिरू देणे आरोग्यासाठी घातक आहे. त्यांच्या अंगावरील सूक्ष्म केस आणि जंतू अन्नात उडू शकतात. पाळीव प्राण्यांसाठी स्वयंपाकघरात येण्यास सक्त मनाई असावी. 22वी चूक आहे आजकाल मोबाईलशिवाय कोणाचेच पाऊल पडत नाही. स्वयंपाक करताना रेसिपी पाहणे किंवा गाणी ऐकणे सामान्य आहे, पण मोबाईल स्क्रीनवर शौचालयाच्या सीटपेक्षाही जास्त जंतू असतात. फोनला हात लावून तसेच हाताने अन्नाला स्पर्श केल्यास जंतू पोटात जातात. स्वयंपाक करताना फोन बाजूला ठेवा
किंवा फोनला हात लावल्यास हात स्वच्छ साबणाने धुवा. 23वी चूक आहे मसाले कधी खराब होत नाही असा एक गैरसमज असतो. पण पॅकेटबंद मसाले, सॉस, चिली फ्लेक्स यांना एक मुदत असते. मुदत संपल्यानंतर त्यांची चव तर बदलतेच, पण त्यामध्ये विषारी घटक तयार होऊ शकतात. महिन्यातून एकदा कपाटाची स्वच्छता करा आणि एक्सपायरी डेट तपासून जुन्या गोष्टी फेकून द्या. 24वी चूक आहे भाजीचा रंग बदलेपर्यंत किंवा डाळ अति गाळ होईपर्यंत जास्त शिजवल्याने त्यातील महत्त्वाची पोषक द्रव्ये, व्हिटॅमिन्स वाफेद्वारे उडून जातात. अन्न गरजेपुरते शिजवा जेणेकरून त्याचा नैसर्गिक रंग आणि पोत टिकून राहील. 25वी चूक आहे स्वयंपाक करताना तेल, फोडणीचा धूर आणि गॅस कार्बन मोनॉक्साईड वायू बाहेर पडतो. जर किचनमध्ये व्हेंटिलेशन नसेल तर हा धूर फुफ्फुसांमध्ये जातो, ज्यामुळे श्वसनाचे आजार किंवा खोकला होऊ शकतो. स्वयंपाक करताना किचनची खिडकी उघडी ठेवा किंवा एक्झॉस्ट फॅन चिमणी सुरू करा. तर मित्रांनो, या होत्या त्या 25 चुका ज्या आपण आपल्या स्वयंपाकघरात नकळत करत असतो. आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आणि या संपत्तीची सुरुवात आपल्या किचनमधून होते. आजच या सवयी तपासा आणि तुमच्या कुटुंबाला आजारापासून सुरक्षित ठेवा. तुम्हाला या 25 चुकांपैकी कोणती चूक सर्वात महत्त्वाची वाटली, जी तुमच्याकडूनही होत होती? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा आणि अशाच आरोग्यदायी माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काळजी घ्या आणि निरोगी राहा. धन्यवाद.